काही घरे मोठी देखणी आणि लोभस असतात. तिथं गेल्यावर असं वाटतं की उठू नये. काय शक्ती असते तिथल्या वातावरणात हे आपल्याला समजत नाही, पण मंत्रमोहिनी घातल्यासारखे खिळून आपण पाहत राहतो. तिथल्या वस्तूत मोहिनी असते. तिथल्या अवघ्या वातावरणातच स्नेहाच्या धुपाची धुंदी दरवळलेली असते. म्हणजे ही घरं मोठी ऐटबाज, उंच खूप मजल्यांची, मोठ्या रुंद कंपाऊंडची, सुंदर बागांची असतात असं मात्र नाही बरं का. या घरात कुठल्याच किमती वस्तू नसतात. या घरांना उंची रंग नसतो, प्रशस्त दालनं नसतात, हंड्या झुमरं नसतात, फ्रीज टीव्ही काही नसतं. इथली माणसे अंगावर परदेशी बनावटीच्या वस्तू घालत नाहीत. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे काही नसतं. इथल्या मुलांना खेळण्यासाठी व्हिडिओ नसतो, पण तरीही घरं काय जादू करतात कोण जाणं, आपल्याला थांबवूनच ठेवतात. आपल्याला अशा घरात गेल्याने जाणवते की इथं पवित्र नात्याचा सुगंध आहे. इथं कोणाचं चुकलं तर दुसरा सावरीत आहे. प्रत्येक क्षणात जाणवत राहतं की या घरातले आजी आजोबा अभंग ओवीच्या रूपासारखे वावरत आहेत. मोठी मुले त्यांचा आदर करतायत आणि नातवंडे त्यांच्या संस्काराच्या पंखाखाली वाढत आहेत. इथल्या सुना लक्ष्मी सरस्वती झालेल्या आहेत. घरात फ्रीज नसतो, पण पुस्तकाचे कपाट असते आणि त्या कपाटामध्ये ज्ञानेश्वरी गाथेसारख्या ग्रंथांची रेलचेल असते. अशा घराला प्रेमळ मधुर हास्याचे वरदान असते. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुसऱ्याचा उत्साह पुरवणारी एक रेषा असते. स्वागतात औपचारिकपणा नसतो आणि आतिथ्यात बेगडीपणा नसतो. दारापुढे कल्पतरू झुलत असावा त्याप्रमाणे माणसे दातृत्वाला देवमाणसं असतात, तर त्यांच्या सदिच्छा म्हणजे सहकार्याचा चिंतामणी असतो. ही माणसं जेवतात किती साधं पण सात्विक. या सात्विकतेचा सोनचाफा त्यांच्या मनात घमघमत असतो. त्यांची प्रत्येक हालचाल किती नम्र, त्यांचे बोलणे किती सावकाश पण किती उत्कट. आपल्याला एखाद्या देवघरात आल्यासारखे वाटते. इथली तिन्ही सांज देव्हारातल्या नंदादीपाप्रमाणे उजळलेली असते. मोठ्या माणसानं इथं संध्याकाळी आदरपूर्वक नमस्कार केला जातो आणि मग आजीच्या आजोबांच्या मऊ साईसारख्या शब्दांनी गोष्टी ऐकण्यात चिमुरडी दंग होतात. कुठल्याही प्रकारची माणसे या घरात येऊ देत, त्यांना इथं चांगलंच राहावं लागतं. नव्हे वाईट वागण्याची, वाईट विचार करण्याची इथं हिंमत होत नाही. अशी व्यवस्था इथल्या माणसाने आपल्या नजरेतच करून ठेवलेली असते. डोळ्यात संतांची चमक, सहिष्णुता आणि मार्दव लवलवत असते. दारातून येतानाच कळते या घरात काचेची तोरणे नाहीत, पण दिव्यत्वाची तोरणे आहेत. येथे काहीतरी निराळे आहे. या घरांना चैतन्याचे वेगळेच वरदान आहे. आळस या घराला माहीतच नाही. हालचालीत एक प्रचंड गतिमानता आहे. सगळी माणसे इतकी तरल असतात की वाटावे या उत्साहाने घराला पंख फुटून ते आता निळ्या गगनात विहंगाप्रमाणे विहारू लागतील. अशा घरातून निघताना वाटते मंदिरातूनच बाहेर पडत आहोत की काय. सगळी माणसे देवदूतच. त्यांना जाऊन टवटवीत फुले वाहून यावीत. हे घर साधेसुधे नाही, तर हे सुगंधाचे घर असते. तुमचं माझं घर असं सुगंधाचं व्हावं आणि आपल्या घरातली माणसं देवदूत व्हावीत आणि भविष्यातली पिढी या देवदूतांचे पुत्र व्हावेत. जय हो, मंगल हो.